तर आपण घेऊयात आता साबुदाणा खिचडी करायला. त्यासाठी 2 तास मी आधी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे, मीठ, त्याच्यानंतर बटाटा चिरून घेतलेला आहे आणि मिरच्या चिरून घेतलेला आहे. गॅस ऑन करून त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आणि चला टाकून घेऊयात आता चिरून घेतलेली मिरची. तर इथे पाहू शकता मिरची फ्राय झालेली आहे. आता त्याच्यात टाकून घेऊया बटाटा. पाहू शकता बटाटा टाकून घेतलेला आहे. आता बटाटा आपण छान फ्राय करून घेऊया. चला तर पाहूयात बटाटा फ्राय झाला का. अजून काही बटाटा फ्राय झालेला नाही, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकून घेऊया मीठ आणि परत आपण झाकण ठेवून थोडासा वेळ. बटाटा अजून काही फ्राय झालेला नाही. चला पाहूयात आता आपण परत. हे पाहू शकता बटाटा छान फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात शेंगदाण्याचा कूट. त्याच्यानंतर साबुदाणा असा मोकळा करून घेऊयात. आता आपण टाकून घेऊयात साबुदाणा, मिक्स करून घेऊयात. तर इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर टाकूयात चवीप्रमाणे मीठ. आता मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवूयात. आता चला तर पाहूयात आपली खिचडी तयार झालेली आहे का. पाहू शकता आपली खिचडी तयार झालेली आहे. कोणाकोणाला खिचडी आवडते लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप खिचडी आवडते. थँक्यू, धन्यवाद.